नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी. अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या जन व्हॉइस या न्यूज चॅनल वरती आपण आम्हाला बघू शकतात. आणि आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये शिक्षण असेल, करिअर असेल, विवाह असेल, व्यापार असेल, संतती असेल, असे कोणते प्रश्न विचारायचे असतील तर आपण आपला प्रश्न, आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्ममहिना, जन्म ठिकाण या सर्व गोष्टी जन व्हॉइसच्या खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती आपण आपला प्रश्न पाठवा आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता आपण सुरू करूयात जन व्हॉइस न्यूज चॅनलचं साप्ताहिक राशी भविष्य. प्रथम आहे मेष राशी आणि मेष राशीला या आठवड्यामध्ये अत्यंत चांगली सुरुवात झालेलीच आहे आणि ती सुरुवात आपल्याला पुढे आता कंटिन्यू ठेवायची. काही कुठे अडचण येणार नाहीये. सर्व गोष्टी ज्या आहेत मनसोक्त आणि मनासारख्या घडणारा हा कालावधी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग कशाची चिंता करताय? काही चिंता करायचं कारण नाहीये. थोड्याफार अडचणी येतच असतात. आता कुटुंबामध्ये एखादी गोष्ट घडली, त्या ठिकाणी काही वादविवाद झाला, पण त्याचा परिणाम कुठे आपल्या करिअरवरती होता कामा नये आणि करिअरचा कुठलाही परिणाम आपल्या घरावरती काढता कामा नये. म्हणजे बाहेर एखादी गोष्ट मनासारखी नाही घडली, बाहेर एखादं काम नाही झालं, त्याचा राग किंवा त्याचं काहीतरी आदर आपण आपल्या घरामध्ये करून चालणार नाही. जिभेवर ताबा ठेवता आला पाहिजे. आणि हे जर या आठवड्यामध्ये जमलं झालं तर हा आठवडा आपल्याला अत्यंत सुंदर जाईल. चिंता करायचं कारण नाही. उलट या आठवड्यामध्ये अजून एक गोष्ट विशेष घडायची आणि ती म्हणजे कुठली असेल? प्रॉपर्टीचीच आहे ना. जमिनीची आहे, जागेची आहे, घराची आहे, बंगल्याची आहे, फ्लॉट किंवा फ्लॅटची आहे. म्हणजेच काय की जमिनीशी संबंधित एखादा व्यवहार जो आहे तो आपला पूर्ण होऊ शकतो. आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं किंवा त्याच बरोबरीने आपल्या कुठे फिरायला जाता येईल, मित्रांबरोबर वेळ घालवता येईल, शॉपिंग करता येईल किंवा घरासंबंधी काही खरेदी करता येईल. अशा एक नाही अनेक गोष्टी आपल्याला या आठवड्यामध्ये करता येण्यासारख्या आहेत, करण्यासारख्या आहेत आणि त्या केल्या पाहिजेत किंवा होतील सुद्धा. असा हा आठवडा आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचा लाभ करून घ्या. आणि मेष राशी बाल्यांनी उपासना करायची गणपतीची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशी बाल्यांसाठी तर या आठवड्यामध्ये कुठेही काही अडचण दिसतच नाही मला. कारण सध्या तुमच्या 5 उंगलिया घी मध्ये आहेत. कुठे काही चिंता करायचं कारणच नाहीये. मग वैवाहिक जीवन असेल, मग मित्र परिवार असेल, मग भागीदारी असेल, मग व्यवसाय असेल, मग नोकरी असेल, मग कुटुंब असेल, मग कुठेतरी फिरायला जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, छोटे मोठे प्रवास करायचे असतील, या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये घडतील, होतील. काही अडचण नाही, कुठेच अडचण नाही येणार. हा कालावधी आपल्यासाठी अत्यंत सोने पे सुहागा असेल. त्याचा पुरेपूर लाभ झाला पाहिजे. खास करून कलाक्षेत्र असेल, स्वतः तुमचा एखादा व्यवसाय असेल, अशा मंडळीसाठी हा कालावधी आपल्याला मनासारखा, मनात झोपता आणि उत्तम जाईल. कुठेही वादविवाद नाहीये. आणि एखादी गोष्ट घडली, किरकोळ असेल, ती फार किरकोळ, ती फार मनावर लावून घ्यायची नाही आणि त्याचा कुठेही आपल्याला त्रागा करून घ्यायचाही नाहीये. कारण एखादी चांगल्या रस्त्यावरती एखादा खड्डा येतच असतो, तो खड्डा दुर्लक्ष करायचा किंवा त्याला टाळायचं. एवढं जर आठवड्यामध्ये जमलं झालं तरी हा आठवडा आपल्याला सुंदरच जाणारा ठरणार आहे. कुठेही शंका वाटत नाही मला. पुढे वृषभ राशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे मिथुन राशी. हो, मिथुन राशीवाल्यांना मात्र तसं नाहीये. मिथुन राशीवाल्यांना मात्र काळजी घ्यावीच लागणार आहे. बोलण्यावर ताबा ठेवावा लागणार आहे. मध्यस्थी करायची गरज नाहीये. कुठे मध्ये पडायचं नाहीये. पोलीस स्टेशन मध्ये जायचं नाहीये. कोर्टात जायचं नाहीये. भागीदारीमध्ये व्यवहार व्यवस्थित करायचा आहे. या सगळ्या गोष्टी जपून करायला लागणार आहेत. हे जर या आठवड्यात सुरुवातीला झालं, म्हणजे आजपासूनच सुद्धा तुम्ही, तरी सुद्धा आपल्याला हा आठवडा पुढे कुठेही अडचणीचा ठरणारा नाही. पण या आठवड्यामध्ये काही बोलण्यानेच काही गोष्टी आपल्याला म्हणतो ना आपण, एक प्रकारे ही गोष्ट होणार होती, घडणार होती, पण ती बोलण्यामुळे वाया गेली आपली, दुखावले गेले समोरचा व्यक्ती किंवा गैरसमज झाला किंवा वेगळा तसा अर्थ काढला गेला. आपल्या मनात तो हेतूच नव्हता आणि समोरच्याने तसा वेगळाच अर्थ काढून घेतला आणि तो व्यवहारच झाला नाही, नातेसंबंध बिघडले किंवा मित्रपरिवार दुरावला गेला. तर असं सुद्धा या आठवड्यामध्ये घडेल. त्याची मात्र आपल्या स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. मिथुन राशी बाल्यांसाठी या उपासनेमध्ये काय करायचंय? वीर हनुमान. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी 56 भाराचे लाभाचे योग येणारे आठवड्यामध्ये. या आठवड्यामध्ये सुरुवात मात्र 56 भार लाभ होणार आहे. पण आपल्या पदरी मात्र 80%च पडलंय. 100% पडायला हवं होतं. काय झालेलं लक्षात येत नाहीये. आणि हे सगळं होत असताना मात्र तो जो मनस्ताप आहे, तो जो त्रास आहे,
ते जे काही आदळ आपट आहे ती कुठं निघणार आहेत. मित्रपरिवाराला निघेल, घरामध्ये निघेल, भागीदारीमध्ये निघेल, अडचण निर्माण होऊ शकेल आणि ती गोष्ट आपल्याला अस्वस्थ करून टाकेल. असंच व्हायला हवं होतं. अशी जी काय भावना आहे ती आपल्याला या आठवड्यावर जाणवेल. पण मला असं वाटतं की काही गोष्टी एखाद्या वेळेला कमी जरी मिळाल्या असतील, 100 पैकी 80% मार्क मिळाले, हरकत नाही. आपण अजून प्रयत्न करू, चांगले लढू, चांगला वेळ देऊ. ती गोष्ट आपण भावनिक न होता व्यवहाराने करू किंवा व्यवहाराने न होता भावनेने करू. असं दोघं करू शकतो ना आपण, काही हरकत नाही. कारण काही वेळेला भावनेच्या भरामध्ये आपण वाहत जातो राहू, त्याचा त्रास जास्त होतो आणि हाच तोच कालावधी असणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला या पूर्ण आठवड्यामध्ये, सप्ताहामध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला जर 2 दिवस फक्त त्रासाचे असतील, पण 5 दिवस चांगले आहेतच ना. त्याचा लाभ झाला पाहिजे आपल्याला. आणि ते करण्यासाठी मात्र या आठवड्यामध्ये महादेवांची उपासना करा आणि गुरु पण तुम्ही उपासना चालू ठेवा. कारण तुम्हाला सध्या 12वा गुरु सुरू आहे आणि तोच आपल्या त्रासाचा आहे. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी वाल्यांसाठी गर्जना आहे, पण गर्जना आपल्याला करायची नाहीये. कोणतरी आपल्यावरती दबाव टाकणार आहे, आपल्यावरतीच प्रेशर येणार आहे, आपली मनस्थिती खराब होणार आहे. पण ती काही वाईट नसेल, चांगलीच असेल ना. कारण ती कामाच्या ठिकाणी आहे. आपल्याला थोडस कामाचं ओव्हर लोड म्हणतो ना आपण एक प्रकारे, किंवा ओव्हर टाइम केला आपण, उशिराने घरी आलो, एखादी गोष्ट त्यावेळेला घडली नाही कामामुळे, किंवा इतकं काम झालं की आता तर पुढे काही करायचं वाटतच नाहीये, घरी जावं, नीट झोपावं असं वाटतंय, किंवा ह्या सगळ्या कामामध्ये एखादं काम असं राहून गेलं की त्याच्यामुळे अजून आपलं नुकसान होऊ शकतं का. या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होत असतात. पण महत्वाचं काय आहे, काम चालू आहे, काम होत आहे, कामाचा लोड येतो आहे, हे जास्त महत्वाचं नाही का. तर तो विचार करा. बरं, नुसतं हे समजून चालणार नाही आठवड्यामध्ये की फक्त मी कामच करतोय, रगडतोच आहे, घासतोच आहे, राबतोच आहे, खपतोच आहे, असं होणार नाहीये. जेवढं खबाल, राबाल, रगडाल, घासाल तेवढं मात्र दाम दुपटीने परत सुद्धा मिळेल बरं. आणि ती तयारी आपली लगेच आधीच करून ठेवा की हो चला आता मला या आठवड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायच्या आहेत. म्हणजेच काय, लाभ सुद्धा व्हायचा आहे. म्हणजेच काय, मान सन्मान वाढायचा आहे, पद प्रतिष्ठा वाढायची आहे, इन्क्रीमेंटचे योग यायचे, प्रमोशन व्हायचंय, चांगलं सुद्धा घडणार आहे आठवड्यामध्ये. तर त्याचा जर आपल्याला आनंद घेता आला तर या आठवड्यामध्ये कुठेही काही अडचण येणार नाही. एकदम किरकोळ अडचण होती, किरकोळ अडचण, ती माझी नव्हतीच. 2 लोकांमध्ये मी पडलो, 2 लोकांसाठी मी मध्यस्थी केली आणि खापर माझ्यावर फुटलं, मला बळीचा बकरा केलं गेलं. तर असं सुद्धा या आठवड्यामध्ये शेवटी घडेल. पण मात्र फार त्याचा त्रास करून घेता कामा नये. सध्या लक्ष फक्त करिअरवर आणि कामावर आणि व्यवसायावर असलं पाहिजे. हे जर जमलं झालं तर हा आठवडा आपल्या उपासनेमध्ये काय असेल, सूर्यनारायण. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये काय सांगू तुम्हाला. तुम्हाला स्वर्ग 2 बोट उडलेले असतील, इतका आनंद मग तुमच्या गगनात भावणार नाहीये का. कारण घटा तसंच घडायचे तुमच्या सगळ्या आनंदाच्या घटना घडतील, महत्वाच्या बैठका होतील, महत्वाचे करार मदार होतील, महत्वाचे निर्णय मार्गी लागतील, महत्वाची भागीदारी प्राप्त होईल, मनसोक्त काम करता येईल, मनासारखं सगळं काही घडेल. खास करून करिअर मध्ये घडेल, वैवाहिक जीवनामध्ये घडेल, मित्र परिवारामध्ये घडेल. काय नजर लागेल की काय असं वाटायला लागेल, मन हवे केले की काय असं वाटायला लागेल, असे दिवस पुन्हा पुन्हा येतच राहावेत असं वाटायला लागेल, बक्षीस प्राप्त झाल्याचा आनंद होईल, पुरस्कार मिळाल्याचा आनंद होईल, कुणीतरी मोठ्या व्यक्तींनी आपल्या पाठीवर शाबासकीची छाप दिली असं भरून पावेल की काय विचारूच नका तुम्ही. हा आठवडा काय कमालीच आहे तुम्हाला. 12 राशींमध्ये सर्वोत्तम आठवडा तुम्हाला प्राप्त झालेला आहे कन्या राशी वाल्यांना. वा. पण अतिविचार नाही करायचा. जो निर्णय तुम्हाला एका मिनिटात नाही घेता आला ना, तो तुम्हाला कधीच घेता येणार नाही. म्हणून निर्णय क्षमता तुमची पॉवरफुल ठेवा जरा, स्ट्रॉंग ठेवा जरा. एखाद्या गोष्टीमध्ये नुकसान किती होईल यापेक्षा फायदा किती होईल हा विचार आपण केला पाहिजे की नाही. नुकसान कुठे नाही सांगा ना मला. एखादी गोष्ट आपण घेतल्यानंतर तिच्यामध्ये थोडंफार नुकसान होतच असतं. पण जर का त्याच्यामध्ये आपला 80% जर आपल्याला लाभ होत असेल आणि 20% नुकसान होणार असेल, काय हरकत काय. तसा जर विचार केला या आठवड्यामध्ये तर हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा, सौख्याचा, वा वा वा, प्रगतीचा, वा वा वा, काय बोलू तुम्हाला. असा आनंदाचा आठवडा आपल्याला मिळालेला आहे, त्याचा लाभ करून घ्या आणि उपासना करा बरं कन्या राशीवाल्यांनी सुद्धा. हो, उपासना करायची, कुबेर कुबेर.
पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी तर पहिले काय येणार आहे, धोक्याची घंटाच वाजणारे. पहिल्यांदा उठल्यापासूनच मन चिडचिड वाटते, वाच काही मन लागत नाही, कुठे काही काम करायची इच्छा नाहीये. आज काही कामावर जाऊच नाही असं वाटतंय, घरात बसून राहावं. बरं घरामध्ये बसून काही काही सगळं होणार आहे का? नाही ना. घरामध्ये पण चाललंय कटकट 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 कटकट, काही होत नाही, घडत नाही मला सगळं काहीतरी. बाहेर पडल्यावर तर अस्वस्थ वाटतंय, अतृप्त वाटतंय, अपूर्ण वाटतंय. काय हे सगळं आज काहीतरी वेगळाच दिवस आहे बुवा, अशी स्थिती निर्माण होणार आहे. पण असं करून चालणार आहे का? नाही ना. उलट अशाच दिवशी नेमकं आपण कामावर रुजू व्हायला पाहिजे. कारण आपण एकदा कामावर लक्ष राहिलंच ना की मनामध्ये जास्त विचारांचं काहूर माजत नाही. मग एकदम विचारांचं काहूर माजतं आणि मग नको ते घरामध्येच काहीतरी आपल्याला विचार करत बसतो आणि मन एका वेगळ्या धुंदीमध्ये राहून जातं. इतकं काहीतरी अगदी खोलवर डिप्रेशन मध्ये म्हणतो ना आपण, एक प्रकारे खोल 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 चाललोय आपण, अशी ती सगळी स्थिती होणार आहे. त्यात आरोग्य बिघडलंय, आज काय सर्दीच झाली, आज काय खोकला झाला, आज काय बरंच वाटत नाहीये, असं सगळं व्हायला लागेल आठवड्यामध्ये, सुरुवातीला मात्र सुरुवातीला. पण मला असं वाटतं की या आठवड्यामध्ये कामावर आपण गेलं पाहिजे, कामाचा स्वीकार केला पाहिजे. ठीक आहे, आज काही 100 पैकी 100 तुम्हाला काम करता येणार नाही, 60% काम करता येणार आहे. पण त्या 60%चा आपल्याला खूप काही लाभ करून घेता येईल. ही एकदा सुरुवात जर झाली तर मग पुढचा कालावधी आपल्यासाठी चढत्या क्रमाने दिसतोय, मला चढत्या क्रमाने दिसतोय. मग काही कुठे अडचण नाहीये. मग तुम्ही सणासण समृद्धी हवे लागाल, काही अडचण येणार नाही. पुढे आहे तुळा राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करायची काल भैरव. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी तर हा आजचा कालावधी काय सुरुवात काशी एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये झालेली आहे. आज पती पत्नी संबंध जास्त जवळचे वाटतायत. आज हातामध्ये चहा मिळतोय, आज हातामध्ये न सांगता पोहे आलेत. काय आनंद. आज पती किंवा पत्नी एकदम वेगळ्या मूड मध्ये आहेत. कुठेतरी फिरायला जावं का, कुठेतरी हिंडायला जावं का, काहीतरी पत्नीला किंवा पतीला भेट द्यावी का, एकमेकांना वेळ द्यावा का, असं वाटायला लागेल. आणि काय चुकीचं आहे, व्हावं तसं, हरकत काही नाहीये. नाहीतरी आपण इतके दिवसभर 8-8 दिवस काम करतोच की नाही. एखादा दिवस पत्नीसाठी, चला पिक्चरला, चला शॉपिंगला, चला फिरायला, चला हिंडायला, काय हरकत नाहीये. तसं जर केलं तर काय होतं माहितीये का, पती पत्नी प्रेमामध्ये वृद्धी होते ना, पती पत्नी सौख्य वाढतच ना. म्हणून एकमेकांना वेळ देत चला. आणि हाच तो कालावधी सुरुवातीचा आहे. कारण पुढे मात्र तसे काय फार उत्तम नाहीच आहे. म्हणजे फार मोठे व्यवहार करायचे नाहीच आहेत आपल्याला, ते थांबवायचेच आहेत. शिवाय शत्रुपक्षावर लक्ष ठेवायचंच आहे. आणि म्हणून या सगळ्या त्रासातून कुठेतरी आनंदाचा क्षण आला पाहिजे. कारण पुढे त्रास होणारच आहे, पक्का आहे, माहितीये. पुढे काही नुकसान होणार आहे, पक्क आहे, माहितीये. पुढे एखादा विश्वासघात होणार आहे, पक्क आहे, माहितीये. पण त्याच्या आधी मात्र हे जर सगळं झालं, करता आलं आपल्याला, तर मला असं वाटतं की हा आठवडा आपला कसा बसा पार होईल. पण ठीक आहे, म्हणजे अगदीच पार अगदी तुम्ही त्रासून जाल, आता त्रासलोय मी खूपच, असं काही होणार नाही. थोडाफार मध्ये एखादा एकदम मोठ्या रस्त्यामध्ये असे मोठा एखादा किलोमीटर पर्यंत रस्ता येतो की तो खड्ड्यांचाच असतो. पहिले एक चांगला रस्ता मिळाला 5 किलोमीटरचा, म्हणजे 2 किलोमीटरचे खड्डे होते आणि पुन्हा पुढचे 5 किलोमीटरचा पूर्ण हायवेच लागला. आता अशी स्थिती मात्र आपल्याला बघायला मिळेल आणि तोच हाच कालावधी सुरू आहे. म्हणून वृश्चिक राशी बाल्यांसाठी उपासना काय करायची, उपासना करायची उमा महेश्वर. पुढे आहे धनुराशी. धनुराशी वाल्यांसाठी तर काय बाबा विचारूच नका तुम्ही. म्हणजे वृश्चिक राशी वाल्यांपेक्षा तुम्ही जास्त हाल दिसतायत मला. एकीकडे आरोग्य, एकीकडे आर्थिक नुकसान, एकीकडे विश्वासघात, एकीकडे केसाने गळा कापला, एकीकडे आपण काय म्हणतो की एका जुनी व्याधी डोकं वार काढलं, कोणतरी भांडण करायला आलं, नको ते जुने वाद उभे राहिलेत, सगळ्यांना तोंडच द्यावं लागतंय. रोज परीक्षा चाललेली आहे, ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये वातावरण काही तसं चांगलं दिसत नाहीयेत, सगळे आज माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतायत, शत्रू झालो की काय सगळ्यांना असं वाटायला लागलेलं आहे. तर अशी एकूण त्रांगडी स्थिती म्हणतो ना आपण, तर ती मात्र या आठवड्यामध्ये होणार आहे. त्याची आपली तयारी असली पाहिजे. म्हणून फार मोठं धाडस करू नका, फार मोठी डेअरिंग करू नका या कालावधीमध्ये. हा कालावधीमध्ये का सबुरीचा असणार आहे. हा कालावधी वेळ पास करून घेण्याचा असतो. सगळे दिवस काय सारखे नसतात आणि सगळे दिवस आपल्या मनाजोगते पण नसतात. काही वेळेला आपण बलवान असतो, समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा खाली असतो बलवान झालेला आहे, आपल्याला आज माघार घ्यावी लागते, हरकत नाही, चालेल, ठीक आहे, पुढचं पुढे बघता येईल. आत्ताचे दिवस एकदाचे काढले गेलेत ना, पुढचा पुढे आपल्याला व्यवस्थित करता येतं. पण आज आपण करावी, आजच्या आज काहीतरी त्रागा करून घ्यावा, मनस्ताप करून घ्यावा स्वतःहून, चिडचिड करून घ्यावी स्वतःहून, म्हणजे काय चांगलं घडायचं असतं ते पण घडत नाही.
आणि मग नको ते प्रसंग समोर येतात, नको ते जुन्या आठवणी दुःखद प्रसंग आठवायला लागतात. अशी सगळी स्थिती मात्र या आठवड्यामध्ये आपल्याला मिळेल. पण त्याचा आधार काय आहे? पती पत्नींचा आहेच ना. एखादी गोष्ट बाहेर एखादी चुकीची घडलेली असेल किंवा मनाजोगती घडत नसेल किंवा नुकसानीची असेल तर पती पत्नींना सांगा, काय हरकत आहे, चूक झाली मान्य करायला काय हरकत आहे, किंवा ती चूक माझी बाहेर झाली, ते असं नव्हतं व्हायला पाहिजे. तर आपला काय दोष होता? आपण तर व्यवस्थित सगळं अगदी चालू सुलागून पाहिलं होतं, पण तरी व्हायचं ते झालं, हरकत नाही. मग अशा वेळेला पती पत्नींची साथ जर मिळाली तर हा आठवडा आपल्यासाठी व्यवस्थित जाईल, काही अडचण येणार नाही. धनु राशी वाल्यांनी उपासना करा लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी संततीचा कालावधी सुरू झालेला आहे. आता संततीचा कालावधी म्हटलंच ना हो, की प्रश्न विचारतात गुरुजी, गुरुजी काय नेमकं संतती म्हणजे नेमकी काय केलं पाहिजे? अरे बाबा, जेवढे आपण आपल्यासाठी विचार करतो, आपल्या प्रगतीचा विचार करतो, त्यांच्या प्रगतीकडे कोण लक्ष देईल? त्यांचं काय चालेल तिकडे बघितलं पाहिजे की नको आपण? त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं करिअर आहे, त्यांचा विवाह आहे, त्यांची काही प्रकृती आहे, त्यांचं परदेश गमन आहे. कारण एकदा बालक झालं, जन्माला आपल्याकडे आलं, ते मोठं होईपर्यंत त्याचं अगदी लग्न झालं, आता त्या मुलालाही मुलगा झाला माझ्या, तरी पण मुलाची काळजी आपल्याच करावी लागते. आणि ही तीच कालावधी आहे. पण मला सांगतं काळजी करू नका, काळजी घ्या. काळजी करायचं कारण नाहीये, काळजी घ्यायचं आपल्याला. किंवा एखादा त्याचा प्रश्न आहे, तो त्याला सोडवता येत नाहीये किंवा तोही आपल्याला सांगत नाहीये, पण आपल्याला दिसतंय, तर आपण त्याच्याशी बोलावं का? त्याच्याशी सल्लत मसलत करावा का? त्याचा एखादा निर्णय आपण समजून घ्यावा का? तर हे सगळं या आठवड्यामध्ये करता येईल. आणि हे जर एकदा झालं की मग स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे की नाही. स्वतःची प्रकृती, प्रगती म्हणजे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आपण आपल्या स्वतःकडे. पण मला असं वाटतं की पहिला नजर आपली संततीवर असली पाहिजे. मकर राशी वाल्यांसाठी उपासना करायची या आठवड्यामध्ये गणपतीची करायची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी हा कालावधी सुखावणारा ठरणार आहे, सुखावणारा कालावधी. कारण एक असं उत्तम मी काम केलं, त्याचा मला आनंद झाला आणि ते काम केल्याचं समाधान मला मिळालं. आता थोडस माझ्यासाठी वेळ काढतो मी, खूप झालं, मला मी वेळ देतच नाही कधी. आता काय असतं मग होतं माहितीये का, की सुख एकदा म्हटलं ना हो, की आपण आपल्या परीने जे जे काही विचार करतो ना, त्याच्या परीने त्या सुखाकडे आपण बघितलं पाहिजे. जरुरी थोडी आहे की फिरायलाच गेलं पाहिजे, जरुरी थोडी आहे की मॉलमध्ये शॉपिंगच केली पाहिजे, जरुरी थोडी पिक्चर बघायला गेलं पाहिजे म्हणजे सुख आहे ना. काहीतरी अशा कालावधीमध्ये ना रजलेले, गाजलेले, दीन दुबळे ही जी कोणी मंडळी आहे ना हो, किंवा आपलाच एखादा मित्र आहे, तो सध्या अडचणीमध्ये आहे, तो सध्या संकटामध्ये आहे, त्याला आपल्याला काय मदत करता येईल, असं जर एखादं काम या आठवड्यामध्ये आपल्याला करता आलं ना हो, तर या आठवड्यामध्ये छान छान लागून जाईल तुमच्या बाबतीत. काय सांगू तुम्हाला, खूप छान होईल. आणि तसं करा. बाकी काही नाही, बाकी काम, नोकरी, व्यवसाय, प्रगती, मुलं, संसार सगळं सगळं एका बाजूला राहील. काही अडचणी नाही तिथे, आपला सगळं उत्तम आहे, छान आहे, काही काळजी करू नका त्याची. कारण ती लाईन आपण सेट करून ठेवलेली आधीच. पण या आठवड्यामध्ये अशी एखादी गोष्ट करा की जी आपल्या मनाला सुखावणारी ठरेल. आजचा दिवस माझा असं तुम्ही समजा. कुंभ राशी वाल्यांसाठी उपासना करा, उपासना करा, अशी काहीतरी उपासना करा तुमचं त्याच्याने मन स्थिर होईल. कारण उपासनेमध्ये खूप पद्धती आहेत. त्याच्यातल्या आपण एक काय म्हणतो, मेडिटेशन. स्वतःला देवता कोणतीच नाहीये, आपलं मन, आपला आत्मा जागृत करा आणि उपासना करा मेडिटेशनची. पुढे आहे मीन राशी. मीन राशी वाल्यांसाठी हा कालावधी जरी त्रासाचा असला, जरी धोक्याचा असला, जरी मनस्तापाचा असला, कुठेतरी खटके वाजल्याचा असला, तरी मात्र काहीतरी संधी आहे. म्हणजे आपण खूप काही उकरून काढलं, काही लागलं नाही हाती, पण एक लागलं मात्र बुवा, एकदम काय मला सोनच मिळालं मला. हो, असं काहीतरी आठवड्यामध्ये घडायचंय. खर तर मला अपेक्षा नव्हतीच की असं काहीतरी मिळेल, होईल, पण ते मिळालं. आता त्याचा लाभ करून घ्या. म्हणजे काय, एखादी संधी यायची आहे, ती प्राप्त व्हायची आहे. मध्ये कुठे व्हाईल? नोकरीमध्येच ना, व्यवसायामध्येच ना. ती जर झालीच नाही आठवड्यामध्ये, तर हा आठवडा आपल्यासाठी व्यवस्थितपणे मग पूर्ण आठवडा आपल्याला एकदम सेट करून ठेवता येईल. मग काय कशाची काळजी करू नका. हे बघा, मी आता समजू शकतो की तुमच्या बाबतीमध्ये आता अशी अडचण झाली ना, धरलं ते चावतंय आणि सोडलं ते पळतंय. म्हणजे इकडे आडे तिकडे विहीर आहे, अशी सगळी स्थिती सध्या सुरू आहे, मान्य आहे. पण
त्यातल्या त्यात एखादी गोष्ट म्हणजे पार अमावस्याचा कालावधी, अंधकार हे सगळं, आणि म्हणतो ना आपण एखादा टिमटिमता दिवा, आपला काहीतरी प्रकाश छोटासा का होता मिळाला, तर असं काहीतरी घटना या आठवड्यामध्ये घडेल आणि तोच आपला आनंद देऊन जाईल, ते सुख काय ते देऊन जाईल, ते संतती तुम्ही संतती बाबतीमध्ये तोच निर्णय काय तर समजा. म्हणजे एकूण काय आहे की एका गोष्टीभोवती सगळा आठवडा अवतीभोवती फिरेल असा आपला आठवडा जाणार नाही. म्हणून मीन राशीवाल्यांनी उपासना करायची आपल्याला या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. कारण कुठेही आपला आत्मविश्वास कमी होता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आपले कोणतेही कुंडलीविषयी प्रश्न असतील, पत्रिकेविषयी प्रश्न असतील, विवाहाचे प्रश्न असतील, संततीचे प्रश्न असतील, करिअरचे प्रश्न असतील, व्यवसायाचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असतील, ते आम्हाला आपण विचारू शकतात. त्यासाठी आम्ही एक नंबर आपल्याला दिलेला आहे. त्या नंबरवरती आपल्याला फक्त आपली जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, आपला प्रश्न आणि आपलं नाव एवढं फक्त पाठवा आणि पुढच्या व्हिडिओला त्याचं उत्तर आपण स्वतः बघा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा जन व्हॉइस तर्फे नमस्कार.